Today's example is are the 4 points A of 1 minus 1 1, B of minus 1 1 1 and C of 1 1 1, D of 2 minus 3 4 कोप्लेनर. आपल्याला हे 4 पॉइंट्स कोप्लेनर आहे की नाही ते शो करायचे. जस्टिफाय युअर आन्सर. जे काही आपण आन्सर फाइंड आउट करू त्याचं रिझन द्यावं लागेल. मग आता 4 पॉइंट कोप्लेनर आहे. कशाला म्हणतो आपण ते 4 पॉइंट्स कोप्लेनर असतील? जसं जर 4ही पॉइंट एका सेम प्लेन मध्ये असेल, एकाच प्लेन मध्ये जर हे 4 पॉइंट प्रेझेंट असेल तर आपण त्या 4 पॉइंटला काय म्हणू? कोप्लेनर पॉइंट म्हणू. मग त्यासाठी व्हेक्टर मेथडचा आपल्याला यूज करायचा. तर 4 पॉइंट वरून आपण 3 व्हेक्टर आयडेंटिफाय करू. आता 3 व्हेक्टर कुठले? एक व्हेक्टर ए बी घेऊ, दुसरा व्हेक्टर ए सी घेऊ आणि थर्ड नंबरचा व्हेक्टर जो आहे तो ए डी घेऊ. तर हे 3 व्हेक्टर्स कोप्लेनर आहे हे आपण शो करू. त्यासाठी आपल्याला कन्सिडर करावं लागेल या 4 पॉइंटचे पोझिशन व्हेक्टर. तर स्टार्टिंग करू आपण. लेट व्हेक्टर ए, व्हेक्टर बी, व्हेक्टर सी, व्हेक्टर डी आर पोझिशन व्हेक्टर्स ऑफ पॉइंट ए बी सी डी रिस्पेक्टिव्हली. तर या पॉइंटचे पोझिशन व्हेक्टर कन्सिडर केले. आता त्या पोझिशन व्हेक्टरची व्हॅल्यू जी आहे ती आपण लिहून घेऊ. व्हेक्टर ए इक्वल्स टू व्हेक्टर ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर ए पॉइंटच्या कोऑर्डिनेटला आपल्याला युनिट व्हेक्टर आय कॅप, जे कॅप, के कॅप कनेक्ट करावं लागेल. मग इथे राहील व्हेक्टर ए ची व्हॅल्यू 1 आय कॅप minus 1 j cap plus 1 k cap. In same way vector b equals to असेल b पॉइंटचे जे कोऑर्डिनेट आहे त्यांना युनिट व्हेक्टर आय कॅप, जे कॅप, के कॅप ला कनेक्ट करावं लागेल. तर इथे येईल -1 आय कॅप प्लस 1 जे कॅप, त्यानंतर राहील +1 के कॅप. व्हेक्टर सी इक्वल्स टू असेल व्हेक्टर सी च्या कोऑर्डिनेटला कनेक्ट करू आपण आय कॅप, जे कॅप, के कॅप. 1 आय कॅप, 1 जे कॅप, 1 के कॅप. सिमिलरली व्हेक्टर डी इक्वल्स टू राहील 2 आय कॅप -3 जे कॅप प्लस 4 के कॅप. झाले फाइंड आउट करून. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज कशाची काढायची आहे? व्हेक्टर ए बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, व्हेक्टर ए सी अँड व्हेक्टर ए डी. तर व्हेक्टर ए बी इक्वल्स टू राहील. तर पोझिशन व्हेक्टर वरून व्हेक्टरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर सेकंड पॉइंटचा पोझिशन व्हेक्टर मायनस फर्स्ट पॉइंटचा पोझिशन व्हेक्टर आहे. व्हेक्टर बी मायनस व्हेक्टर ए असेल. इक्वल्स टू मध्ये येईल बी पॉइंटच्या पोझिशन व्हेक्टर मधून ए पॉइंटचा पोझिशन व्हेक्टर मायनस करत आहोत. तर त्यांचे करस्पॉन्डिंग कोइफिशियंट आय कॅपचे, जे कॅपचे आणि त्यानंतर के कॅपचे मायनस करावं लागेल. तर इथे राहील -1 आय कॅप. त्यानंतर प्लस मध्ये येईल 1 जे कॅपचा कोइफिशियंट 1 आहे, इथे -1 आहे त्याला मायनस करत आहोत म्हणजेच +1 जे कॅप येईल इथे प्लस 1 मधून हा 1 मायनस करावा लागेल 1 - 1 के कॅप. तर व्हेक्टर ए बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -1 - 1 मायनस मायनस प्लस होईल -2 आय कॅप 1 + 1 +2 जे कॅप 1 - 1 इथे राहील 0 के कॅप. व्हेक्टर ए बी ची व्हॅल्यू मिळाली. आता व्हेक्टर ए सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. व्हेक्टर ए सी इक्वल्स टू राहील व्हेक्टर सी मायनस व्हेक्टर ए. व्हेक्टर सी मधून व्हेक्टर ए ला मायनस करत आहोत आय कॅपचे कोइफिशियंट, त्यानंतर जे कॅपचे आणि के कॅपचे कोइफिशियंट मायनस करून घेऊ. तर हे होईल 1 - 1 आय कॅप प्लस जे कॅपचा कोइफिशियंट 1 आहे, इथला -1 आहे म्हणजेच 1 मधून मायनस करत आहोत -1 1 + 1 जे कॅप येईल. त्यानंतर प्लस मध्ये राहील इथे के कॅपच्या कोइफिशियंटचं सबट्रॅक्शन करून राहिलो. इथे येईल 1 - 1 के कॅप. तर इक्वल टू मध्ये आपल्याला मिळालं 0 आय कॅप +2 जे कॅप
प्लस 0 के कॅप ही आलेली आहे व्हेक्टर AC ची व्हॅल्यू. त्यानंतर फायनली फाइंड आउट करायची आहे व्हेक्टर AD ची व्हॅल्यू. व्हेक्टर AD इक्वल्स टू असेल लास्ट पॉइंटचा पोझिशन वेक्टर मायनस फर्स्ट पॉइंटचा पोझिशन वेक्टर. वेक्टर D मायनस वेक्टर A इक्वल्स टू राहील D मधून A पॉइंटचे पोझिशन वेक्टर मायनस करून राहिलो 2 मायनस 1 आय कॅप प्लस मध्ये येईल जे कॅपचा कोएफिशियंट -3 आहे त्यामधून मायनस करत -1 म्हणजेच +1 जे कॅप प्लस इथला 4 आहे इथला 1 आहे तर इथे येईल 4 - 1 के कॅप. तर व्हेक्टर AD ची व्हॅल्यू इक्वल टू मध्ये येईल 2 - 1 आय कॅप -2 जे कॅप +3 के कॅप. कन्सिडर व्हेक्टर AD equals to m व्हेक्टर AB प्लस n व्हेक्टर AC. व्हेक्टर AD ची व्हॅल्यू या प्लेसला आपण पुटअप करू. इथे येईल 1 आय कॅप -2 जे कॅप +3 के कॅप इक्वल्स टू m ब्रॅकेट मध्ये राहील व्हेक्टर AB प्लस n टाइम्स व्हेक्टर AC. व्हेक्टर AC ची व्हॅल्यू पुटअप करायला लागेल. आता जो काही व्हेक्टर AC आहे त्या व्हेक्टर AC मध्ये फक्त एकच नॉन झिरो टर्म आहे ती म्हणजे 2 जे कॅप. इथे 2 जे कॅप घ्यावा लागेल इक्वल टू मध्ये इथे आपल्याला मिळेल 1 आय कॅप -2 जे कॅप +3 के कॅप इक्वल्स टू m नी या टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल तर इथे येईल -2m आय कॅप प्लस 2m जे कॅप. त्यानंतर m नी 0 ला मल्टिप्लाय केलं ही जी टर्म आहे टोटल 0 येऊन जाईल प्लस मध्ये राहिली इथे 2n जे कॅप. तर 1 आय कॅप -2 जे कॅप +3 के कॅप. राईट हँड साइडला 2 व्हेक्टर होते तर त्यापैकी फक्त इथे 2 लाईक टर्म राहिलेल्या 2m जे कॅप प्लस 2n जे कॅप तर यांची सम होईल. इथे राहील -2m आय कॅप प्लस 2m प्लस 2n जे कॅप प्लस मध्ये येईल इथे के कॅप जो व्हेक्टर आहे त्याचा कोएफिशियंट 0 आहे तर इथे घेऊन येऊ 0 के कॅप. आता लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला जर ऑब्झर्व केले तर दोन्ही साइडला व्हेक्टर्स आहे. मग हे 2 व्हेक्टर्स इक्वल आहे म्हणजेच त्यांचे आय जे के चे कोएफिशियंट काय असतील इक्वल असतील. तर इथे बाय इक्वॅलिटी ऑफ व्हेक्टर्स we get इक्वॅलिटी ऑफ व्हेक्टर्स नुसार इथे काय असेल आय कॅपचे कोएफिशियंट इक्वल राहतील म्हणजेच आपल्याला मिळून राहिलं -2m इक्वल्स टू 1. तर यावरून आपण m ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर m इक्वल्स टू असेल -1/2. त्यानंतर नेक्स्ट जे कॅपचा कोएफिशियंट -2 आहे तिथे जे कॅपचा कोएफिशियंट 2m प्लस 2n आहे. -2m प्लस 2n इक्वल्स टू काय राहील -2. तर याला देऊ आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि लास्ट इक्वेशन जे आहे त्या इक्वेशन मध्ये आपल्याला मिळत काय आहे 3 इक्वल्स टू 0. लास्ट इक्वेशन मध्ये के कॅपचे कोएफिशियंट इथे 3 आहे आणि तिथे के कॅपचा कोएफिशियंट 0 आहे. याला देऊ इक्वेशन नंबर आपण 2. आता तसं जर पाहतो म्हटलं तर m ची व्हॅल्यू या फर्स्ट इक्वेशन मध्ये पुटअप करून आपण n ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. पण थर्ड जे इक्वेशन आहे ते पॉसिबल नाही. 3 इज इक्वल्स टू 0 इज नॉट पॉसिबल. मग आता इथे म्हणता येईल ज्या काही m आणि n च्या व्हॅल्यूज आहे या
हे सेकंड इक्वेशन जे आहे ते सॅटिस्फाय करत नाही. म्हणून आपण म्हणू शकतो की देअर शुड नॉट एक्झिस्ट the value of scalar m and n so that vector AD is not equals to m vector AB plus n vector AC. आपण जे आहे व्हेक्टर एडी ला व्हेक्टर एबी आणि व्हेक्टर एसी चं लिनियर कॉम्बिनेशन शो दॅट करू शकलो नाही. म्हणजेच हे जे 3 व्हेक्टर्स आहेत ते कोप्लेनर होणार नाही. 3 व्हेक्टर कोप्लेनर नाहीये. म्हणजेच जे काही आपण सिलेक्ट केलेले 4 पॉइंट होते ए बी सी डी आर नॉट कोप्लेनर. ते पॉइंट जे आहे ते कोप्लेनर असणार नाही.